काय चेक करत होतो मी? आशू ऐक ना, मी निकम आजींकडे चालली आहे हा, आणि गॅसवर भाजी ठेवली आहे. बरं, तू जरा लक्ष ठेवशील ना लक्ष? हा, आणि मग मी किराणावाल्याकडून हे सामानही मागवलंय, तर तेही घेऊन ठेव, ठीक आहे? चल येते मग मी. ऐकलंयस ना तू? हो, मी नेहमी सगळ्यांचं ऐकतो, मी सगळ्यांचं सगळं ऐकतो. आता झुरळ बाहेर येऊ देणार नाहीये मी. माझ्यावर का चिडतोय? विचारत होते ऐकलंयस की नाही. ऐकलंयस ना? जाते. यायला एवढं सोपं होतंय? चल श्यामकडे जाऊ. ह्याला आता टचस्क्रीन झालाय. श्यामला सांगितलं पाहिजे, क्वालिटी वाढली, टेप रेकॉर्डर दिसतो. अरे बाबा, अब जाके शाम को देना होगा नई उधारी के लिए. काय बोलले? तू अजून बोटर मोजतो आकडे? हा, पाडे पाठ ठेव बाबा. यातलं एक बोट तोंडावर ठेवून गप्प बसशील? हो. अरे तुला काहीतरी सांगायचं होतं. हा बोल. आत्ता एक गोष्ट आठवली होती मला, जी मी आत्ता विसरलो. हा, आठवलं. हा बोल ना. रेशमाचा निरोप आहे. निकमाजी आहेत ना, त्या किराणा माल आणण्यासाठी गेल्या आहेत. निकमाजी? हा, तर रेशमा त्यांच्या घरी गेले घरावर लक्ष ठेवायला. मी काय करू? मी ते बसताय ना? हा, नाही तू भाजी घे. हा, कारण तिने भाजी मागवली होती, तर भाजीवाला भाजी घेऊन येईल. तिने मला सांगितली होती घ्यायला, पण आता तू घे. हा हा हा, ओके ओके, कूल कूल कूल. ना 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 ना. चला बाबा, आता तरी काम करायला मिळेल. बरं ऐक ना सुजय. सुजय, सुजय. बोला कैवल्य कारखानीस. अरे बोल ना. मी विचार डोक्याने करतो, कानाने नाही. नाही, त्याचं काय आहे ना, मी कानाने विचार करतो आणि डोक्याने ऐकतो ना. मग मी काय करू? मला संध्याकाळपर्यंत एक जिंगल कंपोज करून द्यायची यार. टॉयलेटचा दरवाजा उघडून देऊ का बाहेर पहारा देऊ तू आत असेपर्यंत? नाही, तू त्यासाठी क्वालिफाईड नाहीयेस. तू एक काम कर, तू निकम आजींच्या घरावर लक्ष ठेव, कारण की निकम आजी आणि रेशमा खाली गेल्यात. आणि हो, निकम आजींनी भाजी मागवली, ती आली तर घेऊन ठेव. ओके? टेस्टी टिंग चिप्स. समजतंय रे? बसतंय मीटर मध्ये. टेस्टी टिंग चिप्स. पाठवू की नको मेल? पाठवू की नको? सुजय साठे पाठवू. गेली गेली काय? मेल गेली. जाऊ दे, मला सांग रेशमा कुठे गेलीये? निकम आजींना आणायला गेलीये. का, त्यांना काय झालं? कुणाला? निकम आजींना. मला काय माहिती? अरे मग त्यांना आणायला का गेलीये? कोण? रेशमा. कुणाला? अरे निकम आजींना. का निकम आजींना काय झालं? अरे तेच मी तुला विचारते, तू काय मला परत विचारतोयस यार? तुझ्या जळायचा वास येतोय का? एवढं काही तुझं करिअर झालेलं नाही अजून, कळलं ना? जळण्याचा वास येतोय. आग आग. अरे बापरे, आग आग. अरे नाही मिनल, बावळटेस का? पुढे जाऊ नकोस. अरे बापरे, काय काय हायपर होऊ नकोस, हायपर होऊ नकोस. अशा वेळी हायपर होणं म्हणजे त्या लागलेल्या आगीत तेल ओतण्यासारखं आहे. काय करताय? काय? एक मिनिट. आणि कोणीही लिफ्टचा वापर करू नका. आग लागल्या वेळी फक्त जिन्याचा वापर करायचा असतो. काय काय कर? वाव, कसले भारी झाले. फॉग फॉग. हे पावळट, फॉग नाहीये, आग लागलीये. आग. बस. थांब जरा. मिनल, बावळटेस का? अरे नाही, आग नाही लागलीये, भाजी जळलीये. आग लागलीये. सरक.
कैवल्य, का फेकलंस पाणी तू आता? का फेकलंस म्हणजे काय? अगं हे आग लागली आहे ना, मग पाणी नको का फेकायला? अरे बावळट, आग नाही लागलीये, भाजी करपलीये. मला कसं कळणार मिनल? अरे मी आतमध्ये बाथरूम मध्ये होतो, मला झोप लागली होती. आग आग कानावर ऐकू आल्यावर मी येऊन पाणी टाकणार ना, मदत करणार ना तुझी. अरे पण मग विचारायचं ना आधी. आग लागल्यावर कोणी विचारतं का मिनल की एक्सक्यूज मी मॅडम काय झालंय, आग लागलीये का? मग पाणी फेकलं तर चालेल का प्लीज? अरे हे उभे आहेत ना दोघे, आग लागली असती तर पाणी नसतं का टाकलं यांनी? मला वाटलं नाही त्यांना सुचत तेवढं, नाहीये त्यांना तेवढी अक्कल. आता ॲनाला काय कळणार आहे आग लागल्यावर काय करतात ते? जरा बघायचं ना. पॅनिक नको म्हणत असतो ना सुजय, ऐकायचं ना त्याचं. काय मावळपण आहे? मी तुला मदत करतोय, त्याच्याशी तुला काहीच घेणं देणं नाहीये. मला अक्कल नाहीये का? मी मेले असते, मरणार असते तर गेले असते का गॅस जवळ एवढी? अरे एक मिनिट, आता यावर भांडू नका. आणि आग लागली नाही पण लागू शकली असती ना. ही ठिणगी जिने टाकली ती रेश्मा कुठे? गॅस असा ऑन ठेवून जातात, काही होऊ शकतं. कुठे आहे रेश्मा? कुठे आहे? कुठे आहे काय सांगितलं ना तुला मगाशी, निकम आजींबरोबर खाली गेली ती. एक मिनिट, हा तर मला म्हणाला की ती निकम आजींना खालून वर आणायला गेलीये. काय झालं निकम आजींना? काय नाही. रेश्मा का गेली त्यांना आणायला? मला काय माहिती, तिलाच विचारा आल्यावर. नाही विचारणारच आहे मी तिला. हे असं गॅस चालू ठेवून जाणं हलगर्जीपणाचं आहे, का ठेवून गेलीस? तेच ना, चांगली शाळाच घेतली पाहिजे तिची. हो, शाळाच घेणार आहे मी तिची. नर्सरी पासून सुरू करणार आहे. आणि आली. आणि खबरदार, कोणी मध्ये बोलणार नाही, कोणी मध्ये पडणार नाही. आज मी सोक्ष मोक्ष लावणार आहे. सुजा प्लीज, तिला मारायचं नाही. सुजा प्लीज ना सुजा. अगं मी का मारेन तिला? सुजा तू आत्ताच बोलला ना कोणी मध्ये पडायचं नाही म्हणून तुमच्या. सुजा ऐक ना, नको ना भांडू, अरे नको ना मारू तिला. काय होतं माहितीये का, भांडण असंच पुढे नेलं ना की खूप भांडण होतं. अरे ते फायटिंग पर्यंत जातं. माझं मम्मा डॅडीचं असंच व्हायचं. सुजा प्लीज ना, नको ना भांडू. सुजा प्लीज ना, नको ना मारू. ॲना तो काहीही करणार नाहीये. तो तिला फक्त 2-3 कानाखाली देणार आहे, दॅट्स इट. काय? नाही सुजा, तू प्रॉमिस कर मला, प्रॉमिस कर आधी. अगं इकडे ये, मी तुला वचन देतो मी रेश्माला हात देखील लावणार नाही. हवं तर तुझं थोबाड फोडीन, पण तिला हात लावणार नाही. आता मी काय करतो, दार उघडतो आणि तिने जी भाजी जाळली आहे ना त्यानिमित्त फूल देऊन तिचा सत्कार करतो. ओके? हे चालेल सुजा. सुजा ऐक ना, मी ना ऍपलचं फ्लावर केलं असं कोरून, तू ते दे हा तिला. तू इथेच थांब, मी आणते. थांब इथेच. ऍपलचं फ्लावर? अरे काय चाललंय का या घरात? लोक भाज्या करपवतायत, बचा माती खातायत. फळं खायची तर ती करून त्याची फुलं करतायत. लोकांच्या अंगावर पाणी ओततायत. दार उघडायचं तर दात काढत बसतायत. कोणी मध्ये पडायचं नाही, कोणी. या आलात? आलो. तू कोण? किराणावाला. तुम्ही किराणा मागवला होता ना? आम्ही? तू मागवलं? किराणा? आम्ही नाही मागवला किराणा बिराणा, जा बाबा. हो, तुमच्याच घरून मागवला होता. विश्वास बसत नाही ना? हे पा, 10 किलो पोहे. अख्ख्या सोसायटीत तुमच्याच घरी खातात इतके पोहे. पाहिलंस कैवल्य, आज आपलं खाणं काढायला किराणावाला आलाय. उद्या शेतकरी रांग लावतील आमचं उभं पीक तुमच्या घरांनी फस्त केलं म्हणून. काय रे, मान्य आमच्याकडे बकासूर राहतो म्हणून वाटेल ते ऐकून घेणार नाही तुझ्याकडनं. हो मॅडम, खरं आहे ते सांगितलं. आता किराणा मोजून घ्या आणि माझे 1235 रुपये द्या. कसले रे? कसले 1235 रुपये? माझ्या मोबाईलचं बिल भराले किराण्याचे. अरे माझ्या छकुल्या, माझ्या तान्ह्या बाळा, आम्ही मागवलाच नाही हा किराणा, तर कशाला द्यायचे आम्ही एवढे पैसे? ओ बाबा, मला काही हाऊस नाही 100 पायऱ्या चढून वर आले. 32 पायऱ्या चढायला लागतात आमच्या घराला. उगाच काहीतरी खोटं सांगू नको. सुजय 32 हा देतोय आपल्याला, पायऱ्या 30 आहेत. 32? अरे 30 पायऱ्या आहेत सुजय, कळत नाही का तुला? मिनल मला सांग, आपण कितव्या मजल्यावर राहतो? तिसऱ्या. एका मजल्यावर 10 पायऱ्यात, म्हणजे 3 × 10 किती झाले? 30. तुझं गणित फार कच्चं आहे यार सुजय. अरे तुझी दृष्टी कच्ची आहे. खालच्या पार्किंग मधले 2 कोण धरणार? ती पायरी नाहीये, तो कठड आहे. अरे
एक 40 किलोचं वजन घ्या पाठीवर आणि मग करा डिस्कशन 30 आहे का 32 आहे तर आयला पहिले पैसे द्या माय 1235 रुपये. एक मिनिट मला एक सांग गड्या, हा जो तुझा आगाऊ पण आहे हा किराणा मला बरोबर फ्री येतो का? हो तो फ्रीज आहे. आधी 1235 रुपये द्या. अरे पण आम्ही किराणा मागवलाच नाही तर का द्यायचे पैसे? हा अरे मी आणतोय ना मागवले म्हणून. अरे मग सांग ना कोणी मागवला म्हणून. हा ते मला नाही माहित, ते मालकाला विचारावं लागेल. मग जा आणि तुझ्या मालकाला विचारून ये जा. हा मला काय काम धंदे नाही का दुसरे? मालकाला विचारायला झाले अरे मंगांपासून सांगतोय यार तुमच्याच घरी मागवला म्हणून. यायला तिचे 40 किलोचं वजन घेऊन फिरतोय. अरे टिल्लू टॉम, हा तुझी उंची किती, तू बोलतो किती, तुला सांगितलं ना एकदा नाही देणार आम्ही पैसे. जा जा इकडून जा. तुला सांगतो हे जे गणेश किराणा स्टोर्स आहे ना फडतूस दुकान आहे फडतूस. अरे हो हा तसाच येतो वल्लभ, हा गजाननचा भाऊ आहे ना. भांडू नका आईला तिच्या. माझंच चुकलं हा. आता जातो पण यापुढे सामान लागलं ना तर खाली येऊन घेऊन जायचा. ए येऊ कळलं ना, जा आता जा. चल अरे चल. चाललोय. ए, धक्का काय मारतो रे? धक्का काय मारतो? जा आम्ही खाली येऊन घेऊ. आम्हाला नाही 100 पायऱ्या चढायला लागत. कोणी येतं 30 पायऱ्या चढतं आणि आपल्याला टपली मारून जातं यार. 32 पायऱ्या. तुला कळत नाही का मी तुला सांगतो. नाही एवढं असेल तर चेक करू ना. नाही चल ना, कशा घाबरतो कशाला? मी शास्त्रशुद्ध माणूस आहे. चल चल चल. या आलात? नाही चालले किचन मध्ये. 1 मिनिट बस. बस काय अरे? बस बोलायचंय. आता काय बोलायचं अरे? जेवायला वाढते मग बोलू. हा? नाही जेवण नकोय, बस बोलायचंय. अरे असं काय करतोय सुजय? थोडा वेळ थांब. रेश्मा बस म्हटलं की बसायचं. सुजा तुझा तू प्रॉमिस केलं होतं ना हिला मारणार नाही म्हणून. मी हिला मारत नाहीये. तू मला मारणार आहेस. अरे नाही मारत आहे मी हिला. मग दुसरं काय तुझ्या हातात? पुसतोय. काय? मी हिला पुसतोय. मी हिला पुसतोय म्हणजे हिला विचारतोय. ग्रामीण भाषेत पुसतोय म्हणजे विचारतोय. खोटे बोलू नको सुजा तू. नाही आहे ना, तो तिला धाक दाखवतोय. धाक दाखवणं म्हणजे तो तिला भीती घालतोय. म्हणजे कसं आम्ही लोकांना म्हणतो की नाही, ते बघा ॲना आली मग लोक घाबरून पळून जातात ना, तसं. तू ग बा कैवल्य. म्हणजे तुमची मस्करी चालू आहे ना. मग मी जेवायला वाढते, उगाच उशीर होईल नंतर. हो वा वाढा ना वाढा. मस्त गरम गरम पोळ्या आणि कोळशाची भाजी केली आज रेशमानी जेवायला. म्हणजे जळली तुझी भाजी जळली. काय? माझी भाजी जळली. आधी लक्ष द्यायचं ना. आता रडून काय उपयोग आहे? जळली माझी भाजी जळली. मग काय? आणि स्वतः गॅस ऑन ठेवून शेजाऱ्यांकडे गप्पा टप्पा करायला गेली होतीस ना, आता स्वतःच रडतीयस. हा तरी बरं मी अलर्ट होतो, अवेअर होतो. 24 तास मी असतो तसा. नाहीतर केवढी मोठी आग लागली असती आपल्या घरात. अच्छा तू अलर्ट होतास का? तू अवेअर होतास? नाही काय आहे ना, अख्ख्या घराला जरी आग लागली असती ना तरी यांनी लॅपटॉप मधनं आपलं डोकं बाहेर काढलं नसतं. त्यामुळे मी बेडरूम मधनं आले, हे बरं झालं. नाही ते बरं झालं की मी बाथरूम मध्ये झोपलो होतो, पण मला जाग आली. मी अलर्ट झालो, मी अवेअर झालो, बाहेर आलो. मध्ये वगैरे आले. ए थांब रे. तू गप्प बस. मी का गप्प बसू? मी आशूला सांगून गेले होते की भाजी गॅसवर ठेवलीये. नाही रेश्मा, तू असं काही सांगितलं नव्हतंस. तू अश्वला सांगितलं होतंस निकम आजींच्या घरावर लक्ष ठेव, कारण की तू आणि निकम आजी खाली जाणार होता किराणा आणायला. काही काय? मी का जाईन किराणा आणायला? मी मागवला होता किराणा. अच्छा म्हणजे किराणावालाही येऊन गेला आणि तुम्ही किराणा घेतलाय नाही. वा छान आहे. म्हणजे तुमचं काय आहे ना, तुम्हाला सांगितलं जाऊन आणा किराणा तर कोणीही हलणार नाही, कोणीही जाणार नाही. आणि तो बिचारा एवढा चढून आला किराणा घेऊन, तर किराणा तर तुम्ही घेणारही नाही. तुमच्यावर न कोणतं काम सोपवायचं म्हणजे सगळा घोळ घालून ठेवता नुसता. ओरडते कशाला? ओरडते कशाला? आमचं काय चुकलं? आम्हाला माहितच नव्हतं तू किराणा मागवला होतास गजानन कडून. अरे पण आशूला सांगून गेले होते मी. आशूला बोलली होती. आशूला बोललो.
मग आम्हाला कशाला बोलतेय? आशूला बोल ना. आमची काय चूक आहे का? मग काय, मी अवेअर असतो 24 तास. तू तर नसतोस, तू अवेअर Please, अवेअर please. नसतो. तू alert आणि aware होतो नाही. झालं? आता मला सांग, तू आशूला नक्की काय सांगितलं होतंस? मी आशूला सांगितलं की मी निकम आजींकडे चालली आहे, गॅसवर भाजी ठेवली आणि खालून किराणा मागवलाय. नाही लिटरली कन्फ्युजन. मी सांगतो तू आशूला सांगितलं होतंस निकम आजींच्या घरावर लक्ष ठेव, कारण की त्या खाली गेल्यात किराणा आणायला. नाही 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 हो. नाही नाही नाही, एक मिनिट, मला आठवून दे. तू मला वेगळंच काहीतरी म्हणाला होतास. मला आठवू दे. मला येस, तू म्हणालास रेश्मा आणि निकम आजी खाली गेल्यात, तू निकम आजींच्या घरावर लक्ष ठेव आणि निकम आजींनी जी भाजी मागवली आहे ती आली तर ती घे. काय 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 बरोबर? नाही. एक मिनिट, फायनली कोणी आणलाय किराणा? कोणीच आणला नाहीये किराणा, कारण किराणावाला बिचारा आला पण तुम्ही हाकलावून लावलात त्याला. आता कोण जाणार आहे खाली? तू जाणार आहेस? तू जाणार आहेस? एक मिनिट. थांबा जरा सगळे. हा, आता मी नक्की सांगते काय झालंय ते. सगळ्यात आधी रेश्मानी आशूला काय सांगितलं की मी निकम आजींकडे जातीये, भाजी शिजत ठेवलीये, त्याच्याकडे लक्ष दे आणि किराणा माल जो मागवलाय तो नीट घेऊन ठेव. ओके? हा. आशूनी कैवल्यला असं सांगितलं की निकम आजी किराणा घेण्यासाठी खाली गेले आणि रेश्मा त्यांच्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून गेलीये. बरोबर? त्यापुढे कैवल्याने सुजयला काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की निकम आजी आणि रेश्मा दोघी जणी खाली गेल्यात आणि भाजी रेश्मानी मागवलीये, ती घरी येणार आहे, ती घेऊन ठेवा. बरोबर? फायनली सुजयनी मीनलला काय सांगितलं? हा, की रेश्मा गेली निकम आजींकडे त्यांना वर घेऊन यायला. म्हणजे इन शॉर्ट ह्या 3 व्यक्तींनी माती खाल्लेली आहे. सर्वप्रथम माती खाणारी व्यक्ती आहे आशू. नंबर 2 माती खाणारी व्यक्ती आहे कैवल्य आणि नंबर 3 माती खाणारी व्यक्ती आहे सुजय. कळलं? आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, आय ऑब्जेक्ट. मुळात मिस्टर आशुतोष शिवलकर यांनी मला हे सांगितलंच नाही की गॅसवर भाजी ठेवलेली आहे. तसंच त्यांनी मला हेही सांगितलं नाही की खालून किराणा येणार आहे. सो बेसिकली जे 2 महत्वाचे निरोप आहेत ना, ते त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेच नाही. सो याचा अर्थ असा होतो मिलॉर्ड की मिस्टर आशुतोष शिवलकर किंवा मिस्टर सुजय साठे यांनी बचा माती खाल्लेली आहे. दॅट्स इट मिलॉर्ड. सेम हिअर माय लॉर्ड. माती ही आशुतोष शिवलकर यांनी खाल्लेली आहे. मी निर्दोष आहे. अरे बीडी जलैले जिगर से पिया, जिगर मा बड़ी आग है. काय पिटलंय? आशू, आता मला सर्वप्रथम सांग की रेश्मानी तुला काय सांगितलं? कधी? रेश्मानी घराबाहेर जायच्या आधी तुला काय सांगितलं? हा, ती मला काय बोलली? ऐकलंस का? नीट ऐकलं का? ऐकलं का नीट? असं बोलली. माझी ताई सेम बोलायची. काय ऐकलं का असं म्हणत होती ती? ते मी याला तुला सांगितलं होतं ना की रेश्मा निकम आजींकडे चालली आहे त्यांच्या घरावर लक्ष ठेवायला, कारण निकम आजी खाली गेल्यात किराणा माल नाही भाजी आणायला. नाही का? मी काय करतो, थोडस खातो म्हणजे सुचेल मला. देते ना तुला खायला देते. हा, काय देऊ? धपाटे देऊ का धम्मक लाडू? हा कुठला मेन्यू आहे? हा मेन्यू नाही आहे, ही आहे ना अमर्यादित थाळी आहे. मिनल कॅच. काय होतं याच्यात? आम्ही वाढत राहतो आणि आशू खात राहतो. डेझर्ट काय रे? डेझर्ट हे मलाई मुस्काटी ते आणि बुक्का जामून. हे घे. तुझ्यामुळे मी हाताला लागले रे माझ्याच.
आज जेवायला पण नाहीये. May your soul rest in peace.